नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण कढीपत्ता हा आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो, पण याचा अजून चांगला एक उपयोग होतो. तो कुठला आहे ते आज आपण बघणार आहोत. मंडळी, कढीपत्ता हा पदार्थ आपण आमटी, वरण, भाजी, चटणी सगळ्याच फोडणीसाठी वापरतो. त्याचा सुगंध पदार्थाची चव वाढवतो. कढीपत्ता आपल्या स्वयंपाकघरात फक्त फोडणीपुरताच मर्यादित राहतो, पण प्रत्यक्षात तो आरोग्य आणि सौंदर्यासाठी एक अमूल्य औषध वनस्पती आहे. आयुर्वेदात कढीपत्त्याला विशेष महत्त्व दिले आहे. केस, त्वचा, पचन आणि एकूणच शरीरासाठी कढीपत्त्याचे अनेक प्रकारे उपयोग ठरतो. फक्त त्वचा योग्य वापर कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. मंडळी, कढीपत्त्यामध्ये भरपूर पोषणद्रव्ये असतात. यात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखी खनिजे असतात. तसेच विटॅमिन ए, बी, सी आणि ई, अँटी ॲसिड्स आणि फायबरही मुबलक प्रमाणात असतात. या पोषणामुळे कढीपत्ता रक्तवर्धक, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आणि शरीरातील विषारी घटक कमी करणारा मानला जातो. मंडळी, त्याची चटणी आहारात असेल तर आहाराचे पोषण वाढवते. यामुळे कढीपत्ता विविध माध्यमांनी आहारात असावा. मंडळी, केसासाठी कढीपत्ता अतिशय गुणकारी आहे. मंडळी, कढीपत्त्यापासून केसांसाठी तेल घरची तयार करता येते. तसं ताजा कढीपत्ता धुवून वाळवून घ्या. कढईत खोबऱ्याचं तेल किंवा तीळ तेल गरम करून त्यात कढीपत्ता टाकावा. तो कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर उकळावा. तेल थंड झाल्यावर गाळून बाटलीत साठावा. हे तेल नियमित केसांच्या मुळांना लावल्यास केसगळती कमी होते, कोंडा कमी होतो आणि केसांना नैसर्गिक चमक येते. अकाली पांढरे होणारे केस रोखण्यासही कढीपत्ता मदत करतो. त्वचेसाठी कढीपत्ता उपयोगी ठरतो. कढीपत्त्याची पेस्ट करून ती पिस्पल्स पूर्व किंवा त्वचेवरील डागावर लावल्यास जंतुसुर कमी होतो. कढीपत्त्यातील अँटीबॅक्टेरिया गुणधर्म त्वचा स्वच्छ ठेवतो. कढीपत्त्याचे पाणी तयार करून ते थंड झाल्यावर चेहरा धुतल्यास त्वचेचा तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा ताजीतवानी दिसते. कढीपत्ता केवळ बाहेरूनच नव्हे तर आहारातूनही उपयोगी ठरतो. रोज सकाळी 5 ते 6 ताजे कढीपत्त्याचे पाने चघळून खाल्ल्यास पचन सुधारते, ॲसिडिटी कमी होते आणि रक्तातील साखरेचं प्रमाण देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. कढीपत्त्याची चटणी, पावडर किंवा भाजीमध्ये वापर केल्यास त्याचे औषधी गुणधर्म शरीराला मिळतात. एकूणच कढीपत्ता हा स्वयंपाकघरातील साधा घटक नसून आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना आहे. फक्त फोडणीपुरता वापर न करता त्याचा तेल करण्यासाठी, त्वचेसाठी आणि आहारात योग्य प्रकारे वापर केल्यास शरीराला नैसर्गिक आणि सुरक्षित पोषण देखील मिळू शकते. तर मंडळी, अशा स्वरूपामध्ये हा कढीपत्ता आपल्या शरीरासाठी आणि आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. तर मंडळी, ही होती कढीपत्त्या संदर्भातली छोटीशी माहिती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे. धन्यवाद.